रेडी झालो आहे आता. आपला आजचा आउटफिट असा असणार आहे. हुडी वगैरे घातली आहे. आज आपण चाललो आहे गुलमर्गला आणि बाहेर जाऊन बोलतो. आज गुलमर्गला जाणार आहोत. बापरे थंडी आहे इथे पण भरपूर. रात्री -1 -2 होतं इकडे, पण आमच्या रूममध्ये ते हीटर होतं, सो काय वाटलं ना असं. मी बिना थर्मलचा झोपलेलो काल, म्हणजे एवढं ते हीट झालेली रूम, सो कालचं एवढं काय वाटलं नाही. आता गुलमर्गला खूप थंडी असणार आहे. तिकडे गुलमर्गला काय बोलतात, रोपवे 2 फेजेस आहेत, फेज 1 फेज 2. काहीतरी मे बी 14,000 फीटवर आहे ते. तिकडे पूर्ण बर्फ वगैरे असतो. त्याला गोंडोला राईड म्हणतात. जे आपलं रोपवे त्याला गोंडोला राईड म्हणतात इकडे. सो ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. लेट झाले आहे खूप, 9 वाजले आहे. 9चा स्लॉट होता आमचा 9 वाजताचा, आणि आम्ही 9ला इथून निघतो आहे. बघू काय होतं. लेट्स गो. कन्सिस्टंटली मी 2 दिवस डेली ब्लॉग टाकतो आहे. आत्ताच आपण मी आता जस्ट अपलोड केला आहे. तुम्ही बघितलंच असेल आतापर्यंत. नसेल बघितला तर बघा याच्या मागचा ब्लॉग. आज डे कुठे त्या साईडला बर्फ जमला आहे अजेवर, कुठे जाऊ दे. सो ब्लॉग्स बघा आणि आपल्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करा. त्याच्या आधीचा ब्लॉग पण बघा, त्याच्या आधीचा ब्लॉग पण बघा. आता हा डे 4 असेल हा वाला. तुम्ही डे 3पर्यंत बघितलंच असेल. नसेल बघितलं तर बघा जाऊ. कि गर्मी की वजह से थोड़ा हमको नहीं प्रॉब्लम है. हम आपको टाइट भी दे सकते, 7 नंबर भी दे सकता है. भाई मेरे साइज का भी निकालना कोट. और आप बैठिए तो सही. आपका क्या साइज उनको जरा क्या सो आता इथून आम्ही जॅकेट आणि शूज रेंट केलेत. इकडे स्वस्त आहे जरा कालपेक्षा. इथे 200मध्ये आम्हाला जॅकेट आणि शूज भेटले. जॅकेट आणि शूज 200मध्ये. आता ग्लव्स घ्यायचे आहेत आम्हाला. ग्लव्स इथे रेंटने नाही भेटत, ग्लव्स विकतच घ्यावे लागतात. तर त्यात पण आम्ही जरा करू बार्गेन. गाडी असली की मग बस ना, सोडत काय मेन गोष्ट. आता आम्ही पोचलो आहे गोंडोला स्टेशनला. इथून गोंडोला राईड चालू होईल. आणि मी सांगायचं विसरलो, इथून 3-4 किलोमीटर खालून युनियन कॅब असते, ती कॅब करून वर यावं लागतं. आपल्या नॉर्मल ट्रॅव्हलर्स वरती येत नाही, अलाउड नाही आहे. पण आम्हाला काय त्याचा प्राइस लागले नाही, कारण आमच्या पॅकेजमध्ये ते इन्क्लूड होतं. इथे थंडी भरपूर आहे, तो मी खूप कमी शूट करेल कारण ग्लव्स घालावे लागतील. इथे खूप जास्त बर्फ आहे. सो बघू किती शूट करतो किती नाही. दिसू. त्याचा आउटफिट बघा तुम्ही, क्रेझी आउटफिट भेटला आहे. हे फॉरवाला भेटलं आहे आम्हाला. तसं नाही ह्याचं, तर ह्याला तर फाटलेलं भेटलं आहे. फिर इथे फाटलं आहे ह्याचं. मी आता बघितलं राणीत होतो तेव्हा. तिथं अंधार होता, लक्ष नाही गेलं. ठीक आहे, काय अर्थ. ग्लव्स पण आम्हाला तो आधी बोलला 200 रुपये 250 रुपये एक सिंगल पेअर. मग त्याला आम्ही 6 जण होतो, तो बार्गेन करून 150 रुपयाला 2 पेअर असं आम्ही सगळं बार्गेन करून केलं आहे. आणि स्वस्तात भेटले ते ग्लव्स. हे वॉटरप्रूफ आहे, तर तुम्ही बर्फात खेळू शकता हे घालून. सो अशी क्यू आहे. पूर्ण ग्लोव्स वगैरे घातलेत. हा हात माझा ओपनच राहतो नेहमी, कारण मला शूट करायचं असतं. थोडंसं सफर करावं लागतं मला. आम्ही फेज 1ला पोचलेलो आहोत. फेज 1 काहीतरी 5-6 हजार फीटवर आहे. पण आम्ही आता इकडे थांबत नाही आहे, डायरेक्टली आम्ही फेज 2ला जातो आहे. फेज 2 आहे 14,000 फीटवर.
आता ॲक्च्युली आम्ही लेट झाल्यामुळे कसं आहे 4:30 वाजता हे बंद होऊन जातं फेज 2ची गोंडोला. जर तुम्ही 4 वाजेपर्यंत रिटर्न नाही आलात तर तुम्हाला इकडे आणण्यात येणार नाही. मग तुम्हाला तिकडेच तुमचं काय ते होईल आणि तुम्हाला खाली उतरता येणार आहे 4 वाजेनंतर. मग आम्ही आधी फेज 2ला जाऊ, फेज 2ला एन्जॉय करून घेऊ, त्यानंतर मग खाली येऊ. मग फेज 1ला बघू फिरता आलं तर. पण फेज 2 केलं तर फेज 1ला काय एवढा अर्थ नाही, कारण फेज 2ला जास्त बर्फ असेल, जास्त हाईट असेल, तिकडे जास्त मजा येणार. लेट्स गो. हे प्रायझिंगचं सांगायचं झालं तर 1800 आम्हाला टोटल लागले. 800 रुपये फेज 1साठी आहेत आणि 1000 रुपये फेज 2साठी. असे टोटल 1800 रुपये लागतात. हे तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता, इथे येऊन डायरेक्ट नाही होत, ऑनलाईन बुकिंगच करावी लागते आधीच आणि तुम्हाला स्लॉट दिला जातो 2-2 तासाचा. तिकडे लिहिलेलं आहे क्लिअरली की कार्डियक डिसीजवाल्यांनी आणि अस्थमावाल्यांनी यायचंच नाही आहे, कारण हाय ऑल्टिट्यूड जागा आहे, तो ऑक्सिजनचं जरा कमी आहे वरती ऑक्सिजन. आमच्यासोबत आता अजून एक कपल होते, त्यांची एज जास्त जरा म्हणजे 50-60 एज असेल, तर त्यांना चक्कर आली ऑल्टिट्यूडमुळे. आता ते येते नाही, ते खालीच बसले. बघू थोडा रेस्ट करून थोड्या वेळाने येतील, आले तर आले. पण जर तुम्हाला पण असा त्रास वगैरे असेल तर अवॉइड करा. हो फायनली फेज 2 असा व्ह्यू आहे. इथे हे राईड्ससुद्धा आहेत, ह्याच्यावर बसायचं ओपन आणि हे पूर्ण वरपर्यंत जातं, जसं आपण गोंडोलाने वर गेलेलो. आणि हे गोंडोला आहे इकडे. इथे काय होतं ॲक्च्युली हाईटवर असल्यामुळे ना ऊन जे खूप जवळ आहे, पूर्ण फेसवर चटके बसतात उन्हाच्या. थंडी पण आहे आणि ऊन पण आहे, सो तुझ्या स्किनला त्रास होतो आहे. असं तर लावलं आहे सनस्क्रीन वगैरे. मी आता फोन चेंज केला आहे, आता पुढच्या दुसऱ्या फोनने शूट करतो आहे, कारण स्टोरेजचा इश्यू पाहिजे. 128 GB वाले माणसं आम्ही, गरिबी हमने देखी आहे. आता याच्याने पुढचं सगळं शूट करेल. ॲक्च्युली ऐकलं आहे की फेज 2ला जास्त बर्फ असतो, पण ना मला असं वाटतं फेज 2ला आता जरा कमी झाला आहे बर्फ. फेज 1ला याच्यापेक्षा जास्त वाटला. तर आम्ही थोड्या वेळ इकडे एन्जॉय करू आणि मग फेज 1ला जाऊ, रील्स वगैरे शूट करू जमलं तर. पण आहे बऱ्यापैकी बर्फ आहे, असं नाही म्हणणार की आहेच नाही, पण असा खेळण्यावाला बर्फ नाही आहे, हा असा जमला आहे आणि सटकतं ते पाय. एका रीलसाठी मी एवढी मेहनत करतोय. रील वगैरे इंस्टाग्रामवर फॉलो करा. फेज 2वरून आपण निघून आता फेज 1ला आलेलो आहोत परत. इथे जरा जास्त बर्फ वाटतोय. ॲक्च्युली काय झालं, इथे स्नोफॉल लास्ट वीक झालेला, तर मला असं वाटतंय वरचा बर्फ आता खाली खाली आला आहे, सो इथे जरा जास्त बर्फ आहे. मस्त फिरायचं आपण इथं असं आरामात फिरू शकतो. वरती काय झालं आहे, बर्फ कमी असल्यामुळे लोक त्याच्यावर चालतात आहे आणि ते कडक झाले, त्यामुळे सगळं स्लिपरी झालं आहे. मग असं एकमेकांच्या हात पकडून चालावं लागतं आहे. कितीतरी लोक डोक्यावर आपटले असे फाटफूट झाड, मजा येते बघायला, पण जरा रिस्की आहे तिकडे. सो आम्ही आता खाली आलो आहे. खरंच भाई जन्नत आहे, भाई जन्नत. काश्मीर जन्नत आहे बोलतात ना, ते खरंच आहे. पूर्ण सगळीकडे व्हाईट आहे, पूर्ण व्हाईट व्हाईट व्हाईट. इकडे समोर तुम्ही ते डोंगर बघा, पूर्ण बर्फाने भरलेले, तिकडे सुद्धा. चला आता आम्ही जरा अजून इकडे एन्जॉय करतो. रील व्हिडिओ खूप झालं. मी हेच करतोय आल्यापासून. एक रील काढून घेतो माझी पण, मग पुढचं तुम्हाला सीन्स दाखवतो. चलो, मी आता जॅकेट सगळं काढलं आहे, ठीक आहे. असंच मी इथे या बर्फात फिरतोय. सगळ्यांनी जॅकेटं घातलेले आहेत, आम्ही पण रेंट केले जॅकेट वगैरे वगैरे. पण एवढं काय गरज नाही वाटत आहे, नॉर्मल वाटतं आहे टेम्परेचर. ॲक्च्युली इथे हवा जास्त नाही आहे, त्यामुळे कसं नॉर्मल वाटतं आहे.
हे दोघं तिकडे बसलेत. ह्यांचं काम झालं ना, आता आमचे रील्स बाकी आहेत. सब कुछ डन. सगळं तुम्हाला पण दाखवलं मी, जेवढं जमेल तेवढं. ठीक आहे, आता आम्ही निघतोय. घेतलं, ठीक आहे. आता इथून परत आम्ही गोंडोला करून खाली जाऊ, खालून आपली गाडी करून रूमवर जाऊ. आता डायरेक्ट रूमवर भेटतो कारण चार्जिंग 20% आहे आणि माझ्या फोनला स्टोरेज नाही आहे. इश्यू आहे जरा. डायरेक्ट रूमवर भेटतो. बाय बाय. सो आता फायनली आलो आहे आम्ही रूमवर. सगळं काही झालं, गुलमर्गच फिरलो आज फक्त. आणि लवकर आलो आहे घरी, 6 वाजताच आलो आहे. आता काय नाही, मी 2-3 मागचे 2 व्लॉग्स एडिट करेल. सो बस तेवढंच. आता जेवायला उतरतोय खाली.